नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लॉज या कथेचा भाग 4 अंतिम भाग. लेखक आहेत कनिष्क हेवरेकर. भाग पहिला, दुसरा आणि तिसरा तिघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया आता पुढील भागाकडे. काचेची ती दिवाबत्ती रक्ताच्या शिंदोड्याने माखली होती. त्यावरील रक्ताच्या डागावर एक माशी घुमत होती. येऊन ती काचेवरील रक्ताभोवती घू घू करत गिरक्या घेत होती. या दृश्यात ती एकच जमिनीवर तिरकी पडलेली दिवाबत्ती स्पष्ट दिसत होती. त्या पलीकडे खोलीचा अंधुक देखावा दिसत होता. कॉटला टेकून कोणीतरी जमिनीवर बसलं होतं. श्वास घेऊनही छातीमध्ये गुदमरायला झालं होतं. फुफ्फुसे भात्यासारखी तापली होती. चेहरा, गळा, कॉलर, बगल सगळं घामाने चिंब भिजलं होतं. रवी कॉटला पाठ टेकवून खाली जमिनीवर बसला होता. ढोपर आणि बुटांच्या टाचा फक्त जमीन शिवत होत्या. त्याची नजर अजूनही पुढे पडलेल्या रमेशच्या डेड बॉडीवर खिळली होती. त्याच्या पोटात गोळा आला होता. त्याचा एक पाय मुडपलेला तर दुसरा सरळ होता. मान खांद्यावर पडली होती. दोन्ही हाताने तळवे ओणवे होते. रक्ताच्या मेहंदीने माखलेले त्याचे हात दिसत होते. लाल भडक त्याचे हात पोटातल्या जखमेतून घळाघळा घट्ट लाल रक्त वाहत होतं. त्याचे डोळे तिरके खाली जमिनीवर रोखलेले होते. अशा प्रकारची रमेशची अवस्था होती. रवी घामाघूम अवस्थेत त्याच्याकडे पाहत गोठला होता. तोंडावाटे फुत्कार सोडत त्याने आपले तळहात समोर आणले आणि त्याच्या धुसर नजरेला त्याचे लालभडक हात दिसले. बोटांच्या फटी रक्ताने चिकट झाल्या होत्या. रवीने घोगरा आवाज काढत आपले दोन्ही हात झटकले. इह शिट इह असं तो म्हणत होता. रवीने आपला शर्ट पाहिला तर तो देखील रक्ताने अगदी चिकट भरला होता. त्याची अवस्था खूपच खराब झालेली होती. नो नो नो, हे मी काय केलं, तो म्हणत होता. आपले बुटांची टाच जमिनीवर घासत रवीने आपल्या पॅन्टमध्ये इन केलेला शर्ट अगदी ओढून काढायला सुरुवात केली आणि शर्ट निघेना झाला तेव्हा पाहता त्याने कॉलरपासून शर्ट पकडलं आणि तडतड त्याच्या गुंड्या तोडल्या आणि शर्ट अंगातून बाजूला काढला. परंतु आत बनियनसुद्धा त्याच रक्ताने भिजली होती. रवीला आता ओकारी येत होती. रक्ताचा वास त्याला सहन होत नव्हता. तरीही कसाबसा उठून तो दाराकडे धावला. पायाला बत्ती अडखळली. रवी तिथून पळून चालला होता. त्याला इथे क्षणभरसुद्धा थांबायचं नव्हतं. शर्ट तसाच अंगात होता. बनियन पण रक्ताने भरली होती. रवीने दिवाबत्ती उचलली आणि थेट पायरीने खाली धावत तो सुटला. धावत धावत तो शेवटच्या पायरीवर आला आणि अचानक लॉबीमधून त्याने एक आवाज ऐकला. एक कुजबुज. त्याने चूक केलीये. आता काय होणार? त्याच्या शिक्षेत भर पडणार. कुणीतरी स्त्री पुरुष एकमेकांसोबत बोलत उभे होते. तेव्हा इथं कुणीतरी आलं आहे. ते आपली मदत करू शकतील या संभ्रमात रवी दिवा घेऊन कॉरिडॉर आणि तेथून उजेड घेऊन लॉबीमध्ये आला. वाचवा, मला वाचवा, तो जीवाच्या आकांताने ओरडत होता. रवी लॉबीमध्ये पोहोचला तेव्हा लॉबी पूर्ण रिकामी होती. लॉबीमध्ये त्याच्याशिवाय कोणीही तिथे नव्हतं. रवी थबकला. हॅलो हॅलो, इथं कोणी आहे का, तो विचारू लागला. उत्तर नाही. कोणाचेही उत्तर आले नाही. रवी हातामधील कंदील उचलून लॉबीचा आवार निरखू लागला. डावीकडे लाल सोफा रिकामा, त्याच्या मागे आरसा. सोफ्यापलीकडे कोपऱ्यात एक मोठा फुलझाडाचा वास. समोर आणखी एक आयताकृती आरसा. त्या आरशात रवीचे दिवा घेऊन उभे प्रतिबिंब आणि हळूहळू दिवा उजवीकडे आला तसा कटकट बारीक आवाज आला आणि लॉबीचा मेन डोर हळूहळू रवीसमोर उघडलं. रवीच्या घशात कोरड पडली. दरवाजा कर्र आवाज करत आपोआप उघडला गेला. तसा रवीचा मणका गारटला. पाठीवर संथ धार वाहत गेली. मानेवरील केस ताठरले. लॉबीच्या अंधारात दाराची सावली मागे जाऊन बाहेरील उजेडात कोण आयतागत तयार झाला. रवी दचकून मागे रिसेप्शन डेस्कला टेकला आणि एकटक त्या उघडलेल्या दाराकडे पाहू लागला. दार उघडताच रवीला अंग आकायला लागणारा गार वारा आता शिरला आणि रवीची दातखिळी बसली. बाहेरून निळसर धुरकट उजेड आत पडत होता. रवीला समोर हेवन लॉज नावाचा बोर्ड दिसत होता. त्याची लाईट फ्लिकर करत होती.
बोर्ड निळा लाल उजेड फेकत होता. हळूहळू पलीकडून एक धुक्याचं वलय दाराआड वाहत गेलं. रवीने टेबलावर पडलेलं आपलं सामान पाहिलं. त्यात त्याची SUVची किल्लीसुद्धा होती. रवीने पटकन टेबलावरली किल्ली उचलली आणि उघडलेल्या दारामधून तो बाहेर धावला. एके हाती दिवा, अंगावरील शर्ट आणि बनियान रक्ताने भरलेली, खाली पॅन्टवर सुद्धा रक्ताचे डाग, हात लालबुंद. त्याची उंच आकृती अंगणात येऊन थबकली. त्याने थांबून क्षणभर वाट पाहिली. जे काही व्हायचं होईल ते होऊ दे. मी आता इथे क्षणभर देखील थांबणार नाही. वाटेत जे कोणी येईल त्याला मी उडवणार. रवी तसाच धावत सुटला. फाटकाबाहेर लावलेल्या आपल्या कारच्या दिशेने धावत गेला. खाली पावसाने भिजलेल्या मातीवर त्याने छप छप पाय पडत होते. फाटकवर येत त्याने फाटकला अंगाने धडक दिली आणि आपली कार अनलॉक केली. हातामधील दिवा तिथेच खाली फेकून दिला आणि दरवाजा उघडून तो पटकन कारमध्ये बसला. त्याच रक्ताने भरलेल्या हाताने त्याने कारमध्ये इथे तिथे हात लावून कार घाण केली, पण त्याला त्याची आता पर्वा नव्हती. रवीने पटकन किल्ली खाचेत खुपसण्याचा प्रयत्न केला, पण थरथर कापणारे हात काही केल्यास साथ देईना झाले. रवीने कशीबशी किल्ली खुपसली आणि क्लच दाबून किल्ली फिरवली. गाडीच्या इंजिनने खी खी आवाज केला, पण इंजिन स्टार्ट नाही झाले. स्क्रीनवर बॅटरीचे तापमान कमी झाले आहे असे दाखवत होते. कारची बॅटरी डाऊन झाली होती. रवीने पुन्हा एकदा इग्निशन फिरवले आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. डेडलाईट चालू होऊन बंद झाले आणि गाडीमधील दिवे देखील पेटून बंद पडले. गाडी चालू होईना म्हणून रवीचे फ्रस्ट्रेशन अधिक वाढले. गाडीच्या स्टिअरिंगवर हात मारून तो आपले केस ओढू लागला. काही वेळ तिथेच तसाच तोंड स्टिअरिंगमध्ये खुपसून बसून राहिला. काही वेळ उलटला. रवीने मागे पुढे ती बॅग दिसते का पाहिलं. कप होल्डरमध्ये त्याचं सिगारेट आणि लायटर पडलं होतं. रवीने पटकन त्यातून सिगारेट काढून तोंडात धरली आणि लायटरने शिलगावली. थरथर करत बोटांनी त्याने सिगारेट ओढली आणि गाडीमध्येच धूर सोडला. धूर बाहेर जावे यासाठी त्याने काच खाली घेतली आणि सिगारेटचे धूर बाहेर जाऊ लागला. 1-2 मिनिटे गेली होती आणि रवीला इथेच सुरक्षित वाटू लागलं होतं. त्याने बाहेर डोकावून लॉजच्या इमारतीकडे पाहिलं. ती वस्तू जणू रवीची परत येण्याची वाट बघत होती. रवीला फाटकाजवळ ती दिवाबत्ती पडलेली दिसत होती. तेव्हा लॉजच्या दिशेहून एक नवा आवाज आला. खच खच खच. रवी गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरला. मागे दरवाजा बंद केला आणि सिगारेट फेकून दिली. काही पावले चालत तो फाटकाजवळ आला आणि खाली पडलेला दिवा कडीला धरून उचलला आणि तसेच फाटक उघडून आत आला. तो आवाज जो काही होता तो थांबून थांबून येत होता. कोणीतरी लॉजसमोर त्या झाडाच्या आजूबाजूला काहीतरी करत होतं. आवाज तिथूनच येत होता. मानवी कृतीचा आवाज होता. अगदी साधारण, नैसर्गिक. पण अशा सुनसान जागी जेथे फक्त रवी स्वतः आणि थोड्या वेळापूर्वी मेलेल्या एका माणसाचे शव होतं, तिथे आणखी तिसरं कोणी असू शकतं? रवी दिवा घेऊन दपकत होशियाराने त्या आवाजाच्या रोखीने चालत गेला. शक्य तितके त्याने आपले पाऊल अलगद पडावे असा दबाव दिला. अंतर कापत एके हाती दिवा घेत रवी लॉजसमोर आला. तेव्हा चिंचेच्या झाडाच्या पलीकडे आणखी एक दिवाबत्तीचा उजेड दिसला. रवी हळूहळू उजेड पाहून धिटाईने पुढे सरसावला आणि जमिनीवर पसरलेल्या झाडाच्या त्या मुळ्यामध्ये पाय टाकत तो झाडाच्या बुंध्याशी आला. त्याचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. त्याने एकदम वाकून झलक घ्यायचा निर्णय घेतला आणि झलक घेताच पलीकडे कोणीतरी त्याला दिसलं. रवी पटकन मागे हटला आणि अचानक तो आवाज थांबला. याचा अर्थ ती कृतीसुद्धा थांबली होती. रवीने पटकन दिवाबत्तीचा उजेड मालवला आणि झाडाच्या आड लपून राहिला. काही वेळ शांतता आणि पुन्हा खोदकाम सुरू झाले. रवीला फक्त एक उंच आकृती दिसली होती. रवीने पुन्हा एकदा डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जे दिसलं ते पाहून रवीचा तोल गेला. पॅन्ट ओली झाली. तोंड दाबून रवी आपला हुंदका आवरू लागला. पलीकडे मातीच्या ढिगारावर एक दिवाबत्ती ठेवण्यात आली होती. त्या उजेडामध्ये एक उंच धिप्पाड माणूस नाही, माणूस असला नसतो. तो उंच होता. त्याने अंगात काळा लेदरचा कोट चढवला होता. त्याच्या हातात हातमोजे होते. पायात रेनशूज होते. त्याचे डोके त्याच्या खांद्यावर कसेबसे मावत होते. त्याचे डोके मानवी शिरापेक्षा दुप्पट मोठे होते. त्याच्या डोक्यावरील केस काळे, ओले, चिकट आणि मानेकडे चोपून वळवले होते. त्याचे फिक्यातून फिके निळसर होते. कानांच्या कडा फिकट काळसर होत्या. तो विचित्र गुरगुरणारा आवाज काढत तिथे मोठा खड्डा खणत होता.
तो चालत दिव्याच्या दुसऱ्या बाजूने आला. तेव्हा रवीला त्याचा खरा चेहरा दिसला. फिकट निळसर चेहऱ्याची त्वचा, त्यावरील हाडांवर फिकट काळसर झलक. त्याचे नाक फेनलेले, पण शेंडा मात्र पोपटाच्या नाकासारखा वाकडा. त्याच्या जाडजूड भुवयाऐवजी काटे होते. त्याच्या केसांच्या मधोमध भांग होता, जसे की विडोज पीक. त्याच्या डोळ्यामध्ये पिवळे बुबळ आणि त्यावर लाल कडा होत्या. त्याच्या जबड्यात सुळे मावत नसावेत. त्याच्या ओठांवर अनेक जखमांचे व्रण होते. त्याची त्वचा मुकामार लागून निळसर लालसर दिसत होती. ओठ त्याहूनही गडद होते. असा हा भैसन प्रकार आपल्या एका खास कामात व्यस्त होता. त्याचे खोदकाम पूर्ण झाले होते. त्याने अवजार तिथेच सोडले आणि झाडाच्या दिशेने चालत येऊ लागला. तोच रवी सरकत सरकत खाली आला आणि मुळाच्या आडोशाला खाली चिखलात ओणवा झोपला. त्याने त्याच्या पायांचा आवाज ऐकला. तो आता बुंद्यापाशी आला आणि तेथून चालत चालत तो लॉजच्या दाराकडे गेला. पण दाराशी जाताच तो थांबला आणि वास हुंगू लागला. अचानक रवी खाली दबला. झाड मुळीच्या बाजूला झोपला आणि डोकावून पाहणे टाळू लागला. शक्य तितके रवी आपले अंग मातीत आणि चिखलात दाबू लागला. त्या प्रकाराने क्षणभर वास हुंगला आणि दुर्लक्ष करत तो दार ढकलून आत शिरला. रवीने आवाज ऐकत डोकावून बघितलं. तो प्रकार आत गेला होता. त्याच्या पायरी चढायचा आवाज आला आणि काही मिनिटांनी तो परत खाली आला. रवीने पाहिलं की तो पुन्हा लॉबीमध्ये दाराकडे आला आहे. तसा रवी चटकन खाली लपला. तो चालत चालत बाहेर आला आणि रवीने न राहून पाहिलं की त्याच्या खांद्यावर रमेशचे प्रेत घेऊन आला आहे तो. रमेशचे प्रेत घेऊन तो खड्ड्याजवळ आला आणि चक्क त्याने रमेशचे प्रेत खांद्यावरून खड्ड्यात फेकून दिले. तसं रमेशचं प्रेत आदळल्याचा धपकन आवाज आला. रवीने पाहिलं, नीट पाहिलं. तो माणूस जो तो काही होता तो खड्ड्यात माती भरत होता. म्हणजे त्याने रमेशचं प्रेत खड्ड्यात टाकून त्याला गाडायला सुरुवात केली होती. तो माती टाकून रमेशला गाडत राहिला आणि रवी त्याची ते होण्याची वाट बघू लागला. तेव्हा त्याने प्रेत गाडून आपले काम पूर्ण केले आणि तिथेच रमेशचं थडगं केलं. हां, आता पुढे काय होणार पाहण्यासाठी रवी टक लावून बघत होता की अचानक रवीजवळ विझवलेला दिवा त्याच्या धक्क्याने घसरला आणि खडखड आवाज करत खाली गेला आणि खाली पडला. शिट, मेलो. हा आवाज त्याने ऐकला आणि गुरगुरत त्याने आपला जबडा वासला आणि एक अमानवीय गर्जना केली. त्याचा चित्कार फुटताच रवीला कळून चुकले की आपलं आता काही खरं नाही. रवी तसाच बुंद्याखालून उठून थेट लॉजच्या दिशेने धडपडत धावू लागला. लॉजचा दरवाजा त्याच्यासाठी उघडा होता. पायरी चढेपर्यंत रवीने वळून पाहिलं. तेव्हा हातामध्ये कुऱ्हाडीसारखे हत्यार घेऊन तो प्रकार धप धप डांग टाकत, चित्कार करत, आपला जबडा वासत थेट रवीच्या दिशेने धावत आला आणि रवीने आत प्रवेश करत दरवाजा आदळून बंद केला. पण तितक्यात दारावर कुऱ्हाड येऊन घुसली आणि दाराला जोरदार धक्के बसू लागले. पण रवीने आपलं उरलं सुरलं मानवी बळ लावून दरवाजा ढकलून थेट दाराला कडी घातली आणि दाराजवळून दूर होत तो थेट कॉरिडॉरच्या दिशेने धावला. धावत तो जिन्याजवळ आला आणि तेथूनही भरधाव घेत तो खालच्या एका खोलीकडे पोहोचला आणि एका खोलीची कडी उघडून तो आत शिरला आणि मागोमाग दरवाजा लावून घेतला. पण लॉबीमध्ये शांतता, लॉजच्या बाहेर शांतता, सुनसान. कोणीही नव्हते. ना दारात खुपसलेली कुऱ्हाड, नाही रवीच्या मागावर धावलेला तो प्रकार. पण रवी मात्र सत्यापासून दूर धावला होता. तेथे नाही पशुपक्ष्यांचा वावर होता, नाही झाडांच्या पानांची सळसळ होती. स्मशानभूमीत निजलेल्या मृतांच्या गहिऱ्या निद्रेसारखी ही शांतता पसरली होती. ना रातकिड्यांचा आवाज, ना घुबडांचे गुदकार. बस मरणासन्न शांतता. नियम बोर्डवर जळणाऱ्या दी हिवन लॉजच्या नावामध्ये चुरचूर होऊन वीज प्रवाह बंद चालू होऊ लागला. जमिनीवर मूक प्राण्यासारखे प्रवास करत धुके लॉजच्या इमारतीला विळखा घालत होते. एकांतात उभी ती अमंगल वास्तू आपल्यामध्ये एकच जिवंत गुपित दडवून होती. तो म्हणजे रवी आणि त्याचे पाप. ती खोली जिथे रवी घुसला होता तिथे अडगळ पडली होती. खुर्च्या, फर्निचर, कपाट, सिलेंडर, गॅस, स्टोव्ह, काही सुटकेस, प्रवासी बॅग्स आणि बरंच काही. त्यात कित्येक दिवस कोंडलेली कुबट हवा होती. एक कुचका घाणेरडा दर्प नाकात शिरत होता. शिवाय भिंतीमध्ये पाईपलाईन सडली होती. त्यातून पाणी गळत होतं. पाण्याने भिंतीने ओल धरली होती. त्याचाही शेवाळी वास सुटला होता. रवीने आधीच पॅन्टमध्ये अगवी केली होती, पण त्याला कसलाही शरम किंवा लाज वाटत राहिली नव्हती.
भीतीच्या हिबाने गारटलेला रवी आता तसूभरही हलणार नव्हता. त्याचं शरीर दारामागील कोपऱ्यात मुटकुळे करून बसलं होतं. खोलीमध्ये हलका उजेड होता. कुठली तरी खिडकी उघडी होती. त्यातूनच तो हलकासा उजेड आत येत होता. रवीच्या चेहऱ्यावरील घामाचे बिंदू चमकत होते. ओठ थरथर कापत होते आणि तिची भिरभिर फिरणारी नजर आजूबाजूला दचकून वळत होती. त्याच्या शरीराला हिसका बसत होता. पापाचा हिशोब. काय जागा आहे ही? मी मरणार. मी इथे मरणार. मी इथेच मरणार. ते मला मारून टाकणार. भयभीत रवीने कधीही न केलेल्या दैवी याचना करत तो देवांचा धावा करत होता. त्यांना हात जोडत होता. मला वाचवा. मला वाचवा. प्लीज मला इथून बाहेर काढा. माझ्याकडून जे काही चूक झाली असेल ती मला क्षमा करा. रवी धाय मोकलून रडत होता. रडत रडत तो अखेरीस खाली कोसळला. हळूहळू क्षीण चढू लागला. शरीर थकू लागलं. रवीला आपल्या बंद डोळ्यापुढे एक काळा टेबल दिसत होता. त्या टेबलावर लाल रंगाचा एक तराजू होता. त्या तराजूवरती वरतून एक प्रकाशझोत पडत होता. तराजूला 2 पारडे होते. एका पारड्यात काळा दगड होता तर दुसऱ्या पारड्यात एक पांढरा पंख होता. दोन्ही पारडे एक समान होते. कोणतेही पारडे वर खाली नव्हते. रवीच्या कानांवर एक आवाज पडला. आवाज, ओळखीचा आवाज. छुम छुम. तीच ती पुन्हा दिसली. तेच ते लांबसडक केस आणि तीच भयंकर रूपातील स्त्री पारड्याच्या पलीकडून उभी होती. रवी अजूनही जमिनीवर लेटला होता. त्याच मेजवर एक धारदार सुरा ठेवण्यात आला होता, ज्याचे पाते प्रकाशात लखलख चमकत होते. सुरू करा. एक घोगरा आवाज आला आणि रवीच्या समोरील दृश्य बदलले. एक ऑफिस केबिन. पायलने आज लेट नाईट शिफ्ट संपवली होती. आपल्या मॅनेजरच्या केबिनमध्ये पायल निरोप देण्यासाठी गेली होती. पायल जाधव, वय वर्ष 26. नुकतेच नामांकित IT कंपनीत पायलला जॉब लागला होता. सर्वात गुणी आणि टॅलेंटेड एम्प्लॉई होती पायल. सर्वांशी अगदी मिळून मिसळून राहणे. सिनियर्सशी देखील तिची चांगली गट्टी जमायची. सर्वांना पायल म्हणजे टीमची जान वाटायची. परफॉर्मन्स, प्रोडक्शन सर्वातच ती पुढे होती. त्यामुळेच ती सर्वांची आवडती. हा काही बोटांवर मोजण्या इतकेच होते जे तिच्या कामावर जळायचे, पण त्यांना देखील पायलने योग्य रीतीने टॅकल केले होते. ऑफिसमध्ये नेहमी चर्चा व्हायची ती पायलच्या साज शृंगाराची आणि खासकर तिच्या छुमछुम आवाज करत वाजणाऱ्या पैंजणांची. पायल सर्वांची आवडती आणि पायलचे सर्वात आवडते सर होते ते म्हणजे रवी सर. वयाने पायलपेक्षा 10 वर्षांनी मोठे आणि सर्वात हँडसम आणि डॅशिंग व्यक्तिमत्व. पायलला रवी सरांचा हार्डवर्किंग नेचर फार आवडायचा. शिवाय रवी सर नेहमीच पायलचे उदाहरण सर्वांसमोर मांडत असत. पायलशिवाय रवी सरांचं पान हलत नसायचं. नॉक नॉक. दारावर नॉक करताच रवीने मान उचलून वरती पाहिलं तेव्हा पायल दारातच उभी होती. अरे पायल, निघालीस? झालं पंचआउट? येस सर, तेच सांगायला आली होती. मी घरी जाते सर. पायलचे लांब केस तिच्या सौंदर्याच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक दिलखेच वैशिष्ट्य होते. पाहणारा तिच्या लांब केसांना पाहतच राही. अगदी रवीसुद्धा त्या यादीत एक होता. काय गं, नेहमीसारखा मूड चिअर्स दिसत नाही आहे तुझा. मूड ऑफ दिसतोय. ये इथे बस. काय झालं सांगशील का मला? रवी तिला बसायला चेअर ऑफर केली आणि घड्याळात पाहून पायलने आधी नकार दिला. नाही सर, माझी बस जाईल. मला जावं लागेल. अरे इट्स ओके, मी सोडतो ना, माझी कार आहे. रवी तिला म्हणाला. सर, तुम्ही कशाला त्रास घेताय? अरे कम ऑन, त्यात त्रास कसला? ये बस. मला सांग काय झालं आहे ते नक्की. पायल रवीच्या शेजारच्या चेअरमध्ये बसली होती. माझ्या आईची तब्येत वारंवार बिघडते आहे. तिला TBचा त्रास आहे. त्यात माझी अर्ध पगारी आईच्या उपचारांना आणि घरच्या रेंटला जात आहे. ओह माय गॉड. आणि एवढं दुःख असूनही तू चेहऱ्यावर नेहमी स्माईल ठेवतेस. आय एम रिली प्राऊड ऑफ यू. रवी तिला म्हणाला. थँक्यू सर. आय एम ट्राईंग माय बेस्ट फॉर माय फॅमिली. पायल टेबलावर पेन आपटत त्याने धमक केली. तुझा प्रॉब्लेम जेन्युइन आहे आणि मला वाटतं याचं सोल्युशनसुद्धा माझ्याकडे आहे. रवीने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिच्या पाठीवर हात फिरवू लागला. पायलसाठी मात्र तो सहानुभूतीचा स्पर्श होता. रिअली सर? तिने विचारलं. हो पायल. आणि खुर्ची पुढे घेत रवीने तिच्या गुडघ्याला आपला गुडघा चिकटवला आणि इथेच पायलला विचित्र अशी जाणीव झाली. ती स्वतःला किंचित दूर करत होती, पण रवीने तिच्या पाठीवर हात वरती घेत तिच्या केसात फिरवायला सुरुवात केली.
दुसऱ्या हाताने त्याने हँडल गच्च पकडला होता. स्लीप विथ मी पायल, आय रिअली लाईक यू. सर, हे काय बोलताय तुम्ही? पायल तटदिशी उठून रवीपासून बाजूला झाली. सर, मी तुम्हाला माझ्या मोठ्या भावासारखं मानते. माझ्या मनात तुमच्याविषयी फार आदर आहे. मी कधीच तुम्हाला त्या नजरेने नाही बघितलं सर, पायल घायकुळतीला येऊन म्हणत होती. रवी आपला पेन खाली टाकून पटकन उठला आणि रवी उठला पाहताच पायलने थेट दाराकडे पावलं वळवली आणि रवी दाराशी येत तिचा हात धरला आणि तिला मागे खेचून पटकन दरवाजा बंद करून घेतला. आपल्या खिशातील रिमोट काढून त्याने त्याच्या केबिनचा CCTV ब्लॅकआउट केला. रवी आता पायलच्या अंगचटीला येत होता. तिचे कोपरे धरून त्याने तिला मागे भिंतीला धडकवले. रवी सर, प्लीज सर, मला जाऊ द्या. घरी माझी आई वाट बघतीये. प्लीज मला जाऊ द्या, पायल रडत रडत म्हणत होते. पायल डिअर, डोंट वरी बेबी. कोणाला काही कळणार नाही. तू मला खुश कर, मी तुला प्रमोशन देईन. प्रमोशन सोड, मी तुला एक 3 BHK फ्लॅटसुद्धा घेऊन देईन. कम ऑन, गिव्ह मी इट इज, कम ऑन. पायलने आपल्या तळहाताने रवीचा जबडा दूर करायचा प्रयत्न केला, पण रवीच्या पुरुषी शक्तीपुढे पायल कमकुवत पडत होती. नाही सर, मला काहीही नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज, माझं लग्न झालं नाही आहे. आय एम स्टील व्हर्जिन, ती म्हणत होती. आणि माझ्याकडे बघून हसते तेव्हा? माझ्यावर लाईन मारत नाहीस तू? माझ्या अंग खांद्यावर हात ठेवतेस तेव्हा? माझ्याशी हसून बोलतेस तेव्हा? जबरदस्ती माझा हात धरून मला कॉफीला नेतेस तेव्हा? रवी तिला विचारू लागला. पायल मात्र धाय मोकळून रडत होती, पण रवी काही केल्या तिला सोडायला तयार नव्हता. पायल त्याला विरोध करते पाहता रवीने तिला जमिनीवर पाडली आणि तिच्यावर तो अत्याचार करू लागला. एका हाताने त्याने तिचा गळा दाबला आणि तोंडातून रक्त येईपर्यंत कानसुलात लगावल्या. ओरडलीस ना तर जीव घेईन तुझा, तो तिला म्हणाला. रवीने तिला बोचकरले, ओरबडले. अखेरीस त्याने पायलच्या अब्रूचे लचके तोडले. ओटीपोटात तीव्र कळ उठली, जी अतिशय असह्य ठरली. रवीने तिचा गळा अधिकच गच्च आवळला. तिचा श्वास गुदमरला आणि दुःख, पीडा, यातना आणि सुटण्याच्या भावनेने तिच्या अखेरीस जीव घेतला. तिची तळमळती आत्मा जणू तिच्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये कैद झाली होती. पण रवी मात्र समाधान होईपर्यंत तिच्यावरून बाजूला नाही झाला. आणि जेव्हा बाजूला झाला तेव्हा मात्र त्याने पाहिलं की पायल हलत नाही आहे, नाही कणत आहे. ती अगदीच निश्चल पडून आहे. पायल, पायल, ए उठ. रवीने तिच्या गालावर सापट मारल्या. तिचा जबडा धरून हलवला, पण ती काही केल्या प्रतिसाद देईना. शेवटी रवीने पुढे होत तिचे श्वास तपासले. ओह, ही मेली. शिट शिट, मी काय केलं हे? हिला घरी नेऊन करायला पाहिजे होतं यार. मेलो. आता काय करू मी? केस धरून रवी विचार करू लागला आणि पटकन त्याला काहीतरी सुचले. हॅलो क्लीनर, एक रिकामा डस्टबिन घेऊन वरती ये. मोठावाला घेऊन ये, तो म्हणाला. थोड्याच वेळात एक क्लीनर रिकामा डस्टबिन घेऊन हजर झाला आणि रवीने त्याला आत ओढला. हे बघ, तुला 1,00,000 रुपये देईन. कोणाला काही सांगू नको. इथे ही पोरगी दिसते, तिला उचल आणि या डस्टबिनमध्ये टाक आणि खाली नेऊन आपण दोघे हिला माझ्या कारच्या डिकीमध्ये नेऊन ठेवू. साहेब, काय झालं हिला? हे काय आहे? तो क्लीनर रवीला म्हणाला. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर हिच्या मर्डर केसमध्ये तुलाही अडकवीन मी, रवीने त्याला धमकावले. साहेब नको, साहेब, मी गरीब माणूस आहे, असं करू नका. आहेस ना, मग गपचूप मी सांगेल ते ऐकायचं आणि देईल ते पैसे घेऊन तोंड बंद ठेवायचं, रवीने पुन्हा त्याला धमकावले. तोही घाबरून बिचारा जी साहेब म्हणाला. नाईलाजाने त्याला रवीचं म्हणणं ऐकावं लागलं. त्याखेरीज गत्यंतर नव्हतं. ठरल्याप्रमाणे दोघांनीही पायलचं शव डस्टबिनमध्ये घातलं आणि त्यावर झाकण बंद करून ते लिफ्टने खाली पार्किंगमध्ये आणलं. रवीने त्याला मुद्दाम अंधार कोपऱ्यात पाठवलं आणि आपली कार त्याच कोपऱ्यात घेऊन गेला. डस्टबिनमधील पायलचं शव रवीच्या कारच्या डिकीमध्ये ठेवण्यात आलं आणि रवीने त्या माणसाला पाकिटातील आहे नाही तेवढे पैसे दिले आणि बाकीचे नंतर देईन सांगून तो रवाना झाला. रवी पायलची बॉडी डिस्पोज करण्यासाठी जागा शोधत होता. पण या शहरात बॉडी टाकली तर ती सहज सापडेल आणि जर बॉडी दुसऱ्या शहरात सापडली तर मग संशय येणार नाही. रवीने तेच केले. रवी पहाटेपर्यंत भटकत राहिला आणि पहाटेच्या वेळेस तो बँगलोरला जायला निघाला. अर्ध्या वाटेत त्याने पायलचा सेल फोन आणि तिचे बिलॉंगिंग म्हणजे तिच्या वस्तू जंगलात फेकून दिल्या आणि हायवेने सुसाट जाऊ लागला. तेव्हा वाटेतच मुसळधार पावसाने हजेरी लावली. रवीला दूरचा प्रवास नको वाटत होता. रवीने जवळच एक दरी पाहिली आणि गाडी त्या दिशेने वळवत रवीने पायलची बॉडी जंगलाच्या त्या दरीमध्ये काढून फेकून दिली.
आपल्याला कोणी पाहिलं नाही ना याची त्यांनी खात्री करून घेतली आणि बॉडी खोल दरीत पडली आहे का नाही हे पाहून घेतलं आणि रवी कारमध्ये परत आला. जर शहरापासून काही दिवस दूर राहिलो तर संशय माझ्यावर पण येणार नाही. हे प्रकरण कोणाला कळणारही नाही. मी काही दिवस बँगलोरला जातो. कॉन्फरन्स मीटिंग आहे असा बहाणा करतो म्हणजे डाऊट होणार नाही. आणि रवी त्याच वाटेने पुढे जात राहिला. तेव्हाच वाटेतच मुसळधार पावसाने हजेरी लावली. रवी आपला गुगल मॅप सुरू केला. हेड टुवर्ड धिस पॉईंट. काही तासामध्ये त्याला दुसऱ्या शहराला पोहोचायचं होतं. बाय रोड काही तासांचा प्रवास होता. शिवाय हा ऑफ सीझन असल्याने तो लवकर पोहोचण्याचे चान्सेस जरा जास्तच होते. तेव्हा अचानक मोबाईलची स्क्रीन पांढरी पडली आणि गुगल मॅप गायब झाला. फोन स्टँडमधून घेतेवेळी खाली पडला. रवी फोन घेणार तोच गाडीचे वळण चुकले. रवीने सावरले. एक कावळा गाडीच्या काचेवर येऊन धडकला. रवीने पुन्हा गाडी सांभाळली आणि यावेळी समोर एक भलं मोठं झाड पडलं होतं. रवीने जोरात ब्रेक्स दाबले तेव्हा गाडीच्या मागच्या सीटवर पायल बसली होती, पण रवीच्या नजरेच्या अज्ञात. रवीने गाडी वळवली आणि त्या कच्च्या रस्त्यावर घेतली जेथे तो आला दी हेवन लॉजवरती. रवीच्या समोरील तराजू पलीकडे पायल उभी होती. आपला लांबसडक केस संभार घेऊन, आपलं अर्धनग्न जखमा आणि रक्ताने माखलेलं धड घेऊन ती पुढे आली आणि तिच्या पुढ्यात काळ्या दगडाचे पारडे खाली झुकले. नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तू दोषी आहेस आणि तुझं पाप सिद्ध झालं आहे. पायल सुरा घेऊन त्याच्यावर धावून आली आणि भोवतालचा सर्व देखावा, सर्व अंधार नाहीसा झाला आणि क्षणार्धात रवी कॉरिडॉरच्या लॉबीमध्ये आडवा पडला. आपला जीव मुठीत घेऊन थकलेला रवी उठण्याचा प्रयत्न करत होताच की मागून आपल्या पाशवी पिशाच्य रूपी पायलने आपला सुरा उगारला आणि खसकन तो सुरा त्याच्या पोटरीत खुपसला आणि सुरा तसाच मांस फाडून आरपार गेला. रवी चित्कार करू लागला, वेदनेने तडफडू लागला. पण ही तर सुरुवात होती. त्याच्या हाडामधून आणि मांसतंतूमधून तो सुरा उपसण्यापूर्वी त्या शक्तीने तो सुरा तसाच पोटरीत ठेवून त्याचे पाते फिरवले आणि एकच झटक्यात तो उपसून काढला. रवी आता उठू शकत नव्हता. रवी रांगत रांगत तिच्यापासून दूर लॉबीच्या दिशेने सरसावत होता. पण पायलचे ते भयावह रूप त्याला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नव्हते. पायलने त्याचा तोच पाय गच्च पकडून त्याला ओंडवे केले आणि जमिनीवर हात आपटत रवी तिच्या समोर हात जोडू लागला. नाही, मला जाऊ दे. प्लीज लेट मी गो. यावेळी पायलने सुरा उगारला आणि पिशाची घोगऱ्या आवाजात ती म्हणाली, इथेच तुमची गरमी असते ना? इथेच तुझा मर्द असतो ना? आणि मग खाली आणत पायलने त्याच्या दोन्ही पायाच्या मधोमध त्याच्या गुप्तांगावर खुपसला आणि वेदनेने भरलेली आर्त किंकाळी लॉजच्या भिंतींना भेदत बाहेर पडली. त्यासोबतच रवीचे प्राणसुद्धा. पण जोवर पायलचे समाधान झाले नाही ती त्याच्यावरून बाजूला हटली नाही. ती वार करतच राहिली आणि करतच राहिली. रवीच्या कमरेचं हाड आणि ओटीपोटाचे तंतू चेचले गेले आणि त्याच्या भोवताली रक्ताचा डोह साचला. त्या सोबतीने पायल शांत झाली आणि ओक्साबोक्षी रडणाऱ्या तिच्या आत्म्याची हवेत झीज झाली आणि क्षणात पूर्णतः पायल नाहीशी झाली. लॉबीचा दरवाजा आपोआप उघडला गेला. लॉबीच्या दार तोच धिप्पाड प्रकार अवतरला. त्याच्या हातामध्ये एक दिवाबत्ती जळत होती. त्याचे बूट कॉरिडॉरच्या फ्लोअरवर चालत चालत रवीच्या प्रेताजवळ आले आणि खाली वाकून त्याने आपल्या मोजा घातलेल्या हाताने रवीचा हात पकडला आणि त्याला पाहत त्याच्यावर थुंकलं आणि मग त्या प्रेताला फरफटत ओढत चालवलं. रक्ताच्या थारोळ्यातून होत रवी बाहेर ओढत गेला. लॉबीमधून होत त्याचे प्रेत बाहेर मातीत आणले. चिखलातून ओढत त्याने रमेशच्या थडग्याजवळ आणले आणि तिथंच झाडाच्या बुळाशी एक निळसर उजेड पडला होता. त्या उजेडात एक मुटकुळे करून आकृती बसली होती. त्याने हात गुडघ्यावर घडी करून टेकवले होते. हाताची घडी घालून खाली बसलेला रमेश त्याला पाहू लागला. म्हटलं होतं ना, पापाचा हिशोब होतो इथे. तुझाही झाला. आणि रवीचे कलेवर त्या खड्ड्यात फेकण्यात आले आणि चांडाळ त्याचे प्रेत माती टाकून गाडत राहिला आणि ते प्रेत पूर्णतः गाडले गेले. समाप्त. तर अशा प्रकारे रवीच्या पापाचा हिशोब झाला. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच
ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.